गरजेचं आहे. अंजलीताई. अगदी आत्ताच्याच घटकेला हा फक्त विषय नीटचा नव्हता. हं, हं, हं. याच्यात टीईटी होतं, त्याच्यात सीबीएसई होतं, त्याच्यात जेईई होतं आणि नीट होतं. हं. तुम्हाला मुद्दाम सांगते की हे जे परत परत विचारलं जात होतं हां. की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का? तर कारण सीबीएसईच्या परीक्षेत सुद्धा हं. एक कोएम्प्ट एड्युटेक नावाची जी कंपनी होती, हां. ज्याचं खरं नाव ग्लोब अरिना असं होतं. हं, हं, हं. त्यांनी तेलंगणामध्ये 4 लाख मुलांच्या एक्झामिनेशन म्हणजे ऑनलाईन ज्याला आपण चेकिंग म्हणतो, त्याच्यात मोठा घोटाळा केला होता. त्याच्यात सुद्धा असंख्य मुलांचे जीव गेले होते. असं असून त्याला ब्लॅकलिस्ट केली होती. त्या कंपनीला टेंडरमध्ये चेंजेस करून, मी मुद्दाम म्हणते टेंडरमध्ये कॉरिजेंडम आणून त्यांना सीबीएसई मध्ये पात्र केलं गेलं. आता हे करण्याचे फक्त अधिकारी नाही करू शकत जोपर्यंत मंत्र्यांचा त्याच्यावर बरदास्त नसतो तोपर्यंत. म्हणून आपण म्हणत होतो की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का हवा होता, कारण एकच नाही अशा असंख्य उदाहरणांमुळे आणि गेले 6 वर्ष जो माणूस तिथे पदावर आहे, 64 माझ्याकडे डॉक्युमेंटेड 64 पेपर लीक्स होते, फक्त नीटचे नाहीत. मग त्या पदावर राहून त्यांनी काय केलं हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की आज आता जे आता प्रधानमंत्र्यांनी सांगितलंय 47 जणांना बडतर्फ केलं, अमुक अमुक बदल केले, हे इतके वर्ष प्रधानांनी करायला नको होते आणि हे केले नाहीत. म्हणूनच त्यांच्यावर आक्षेप होता आणि एकाला शिक्षा दिली की सगळे मंत्री सरळ होतील, अकाउंटेबिलिटी आली पाहिजे, म्हणून हे होणं गरजेचं होतं. आताच्या घटकेला मला एक मुद्दाम मोठं स्टेटमेंट करायचंय की त्याच्यात ज्या मुलांना मारलं गेलंय, जितकं निर्दयीपणे मारलं गेलंय, हे कुठलाही जो कमिशनर ऑफ पोलीस होते दिल्लीचे, त्यांना बदललं गेलं. 17 तारखेला 17 जुलैला 18, 19, 20 साठी जे नवीन आणलं ते कोणी आणलं? आपल्या देशाच्या होम मिनिस्टर अमित शाह यांनी आणलं आणि त्यांना मुद्दाम आणून जे खेळ झाले, ज्या निर्दयतेने पोलिसांनी मारलं, खरं तर त्या होम मिनिस्टरला सरळ केलं पाहिजे. आणि ही हिंमत कोणाच्यात नाहीये, कुठल्याही विरोधी पक्षात पण नाहीये. पण हे मला मुद्दा म्हणावं असं वाटतंय, कारण ज्या पद्धतीने त्या मुलींना छळलं गेलं, त्यातले ते 2 पोलीस ऑफिसर, हिंमत होईल पोलीस ऑफिसरची पोरींना हात लावायची, त्यांनी कशा पद्धतीने हात लावले. आणि एवढंच नाही, ते दोघं एकमेकांकडे बघून हसत होते. एकाने तर अक्षरशः काठी घातली, किती घाण वाटत होती, मला तर संताप होत होता. पण विरोधी पक्षांनी हे डोक्यात, म्हणजे माझ्या तर इतकं डोक्यात गेलं की तेव्हाच्या तेव्हा खरं तर होम मिनिस्टरचा राजीनामा मागायला पाहिजे होता. पण त्याच्यात आपले सीजे म्हणतात त्यांना वेळ नाही. कशाचा वेळ नाही? मग तुम्ही पदावर बसता कशाला? तुम्हाला वेळ नाही तर घरी बसा आणि हवा तेवढा वेळ काढा तुम्ही. नमनाथजी, अगदी थोडक्यामध्ये उत्तर द्या. दुर्दैव आहे आपल्या देशाचं. होम मिनिस्टर असतील किंवा शिक्षण मंत्री असतील, अमित भाई शहा त्या देशाचे सक्षम गृहमंत्री आहेत. अंजलीताईंनी त्यांना शिकवावं एवढं काही हे आलेलं नाही. अंजलीताईंनी सांगू नये अंजलीताईंचा पॉलिटिकल अजेंडा काय आहे. अंजलीताई ऐका, आता तुमच्यामध्ये बोललो नव्हतो. अंजलीताई, तुमच्या वेळेला मी बोललो नव्हतो. तुमच्याकडनं शिकून घ्यायची गरज नाही. अंजलीताई, तुमच्याकडनं आम्हाला शांतपणे शिकून घ्यायची गरज नाहीये. तुमचं काय आहे, तुम्ही काय करता, तुम्ही कुठल्या पक्षामध्ये गेला, अंजलीताई, आम आदमी पार्टीमध्ये गेल्यानंतर काय नवनाथजी, पर्सनल चर्चा नको, पर्सनल चर्चा नको. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यावर आपण बोलूयात. नवनाथजी, अंजलीताईच्या ट्रेनिंगची गरज नाही. अंजलीताईंनी अमित भाईंना शिकवण्याची त्याची काही गरज नाहीये. तुम्ही अंजलीताई, नाही, जनता बघेल. तुम्ही सांगू नका, तुम्हाला एकदा जनतेने निवडून दिलं नाही, लोकांनी डिपॉझिट. नवनाथजी, पर्सनल चर्चा नको, आपण थेट विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचा मुद्दा. भाषा तुम्ही करू नका. तुमचे डिपॉझिट जप्त झाले. अंजलीताई, अनेक निवडणुका तुम्ही लढून बघितल्या. अंजलीताई, नवनाथजी, अंजलीताई, दोघांनाही विनंती की पर्सनल आता चर्चा नको, केवळ विद्यार्थ्यांचा प्रश्न. नीट परीक्षा नाहीये, ते अमित भाईंनी असतील, नीटची परीक्षा असेल किंवा केंद्र सरकारने अतिशय व्यवस्थितपणे हाताळलंय. आणि आता धर्मेंद्र प्रधानजी यांनी राजीनामा दिलाय, लोकांनी आंदोलन मागे घेतलंय. आणि मला वाटतं अंजलीताईंनी जरा पंजाबमध्ये जाऊन एक आंदोलन केलं पाहिजे की पंजाबमध्ये पेपर लीक झाला, त्याबद्दल अंजलीताई जाऊन आंदोलन करणार आहेत का? पंजाबच्या आम आदमी पार्टीच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा देणार आहेत का? की फक्त